भाई पूर्ण जाम आहे डायरेक्ट पुढपर्यंत डायरेक्ट टर्न मारून जावं लागेल वाटतं, कारण हे काय लवकर आपल्याला क्लिअर व्हायचं नाही. अजून सुद्धा जाम निघले. कार्यकर्त्याने गाडी इकडे फिरून घेतली ती, त्याला वाटलं इकडून जाता येईल पण इकडून नाही जात. तर पण गर्दी का काय ते पाहावं लागेल, त्याच्यानंतर डिझेल टाकावं लागेल आपल्याला. बरं महिंद्रा सारखं आपल्याला कामं इतके स्लॅक की गाड्यांच्या लाईनी लागले. फायनली पोहोचलेलो आहे आपल्या कंपनीत. तर चला आता गाडीवर. नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग, सुप्रभात. स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन ट्रिप मध्ये. आलेल्या 2 ट्रिप लगातार. चला जाऊया, कंटिन्यू करूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आताची ट्रिप सुरू करूया. मित्रांनो मस्त कडक उन्हात आता घरून निघालेलो आहे. जस्ट आता 2 ट्रिप आलेले आहे. तर स्टार्टिंगला तिथं जवळ कंपनी आपली तुम्हाला माहिती आहे, तिथून मटेरियल उचलायचं आहे, तिथून पुढच्या कंपनी टाकायची. त्यानंतर ते टाकल्यानंतर परत तिकडे जायचं गरवाऱ्याला, तिथून त्या कंपनीतून मटेरियल उचलायचं आहे, परत दुसऱ्या कंपनी टाकायचं आहे. तर बघूया आता याच्यात किती वेळ लागतोय. मित्रांनो फायनली लोडिंग केलेली आणि आता निघालोय चला कंपनीकडे. दुसरी पण ट्रिप आली आहे सातपूरची, तर ती सातपूरची पण मला जायची आहे. तर स्टार्टिंगला तरी खाली करून येतो, त्यानंतर सातपूर निघू आपण. चला तर चला आता 1 स्लो पॉईंटला तर आलोय. आता इकडूनच जावं लागेल आपल्याला, काय फुकट तिकडून टर्न मारून जायचं, त्यापेक्षा इथूनच जाऊ. चला थोडं रॉंग साईड आहे बट काही नाही, आपण हळूहळू मॅनेज करून इकडच्या आरशात पण हळूहळू. तर चला फायनली रस्ता वगैरे क्रॉस करून आता इथं आलोय कंपनीमध्ये. तर मटेरियल खाली करूया, त्यानंतर इथून निघा सातपूरसाठी. चला तर मित्रांनो फायनली टाइम होतो 11:43. तर तिथे गाडी लावली होती कंपनीत खाली करण्यासाठी, त्यामुळे मला वेळ लागला. सातपूरसाठी लोडिंग करून निघालोय बट ट्रॅफिक लागली इथं स्लो पॉईंटलाच. तर आता बघूया, काम चालू झालंय वाटतं या रस्त्याला. आज जायच्या रस्त्याला काम चालू आहे सातपूरच्या. तर इथं ट्रॅफिक लागली मला. आता बघूया आता काम कुठं चालू आहे. हा बिक्की एवढी ट्रॅफिक आहे डायरेक्ट. पाच रे पाच भाई पूर्ण जाम आहे डायरेक्ट पुढपर्यंत डायरेक्ट खतरनाक जाम आहे डायरेक्ट. अवघड आहे आता या रिकामा आहे रस्त्याने आलो रे बाबा. डायरेक्ट शेवटपर्यंत जाम आहे डायरेक्ट, खतरनाक एकदम पूर्ण जाम आहे डायरेक्ट. इथून मग इथून लावून नजर बघितली, अरे यार इथून टर्न मारून जावं लागेल वाटतं, कारण हे काय लवकर आपल्याला क्लिअर व्हायचं नाही. अजून सुद्धा जाम निघले झालेलं नाही बरं. मागचे हॉर्न वाजू जाम झाले पण जाम काय निघायला तयार नाही. आज पक्का लटकलो बरं का जाम मध्ये. जर ते चालू आहे पण आज खतरनाक लटकलंय. म्हणजे इथं मला सांगतो 2 ते 3 तास लागून असं वाटतं मला. इथून तिथपर्यंत जाम आहे. दत्त मंदिर आहे ना, आपण जातो सातपूर रस्त्याला, दत्त मंदिरापर्यंत जाम आहे रे. इतकं खतरनाक जाम लागलेले. बसवाला तर काहीच करतोय, त्याची चहा सुटून जायची डायरेक्ट. बघूया चला आता आपल्याला फिरूनच जावं लागलं वाटतं. त्या कार्यकर्त्याने गाडी इकडे फिरून घेतली आहे ती, त्याला वाटलं इकडून जाता येईल पण इकडून नाही जात. फायनली मी रूट चेंज करून घेतला. इथं जवळजवळ 1 ते 2 तास लागले, इतकी मोठी ट्रॅफिक आहे ना. चला आता जाऊया पटकन, इकडे कंपनी मटेरियल अर्जंट द्यायचं त्यामुळे ना. चला आता इथं पण बस थांबली आहे, बसच्या मागे चालले बघा. इथे स्कूल बस आहे ती थांबली ती ना हिची. पण इकडून DGP कडून चाललोय, इकडून मोकळं राहील आपल्याला, कारण तिकडून एवढी मोठी लाईन आहे. ऐकलं मी एकाला विचारलं, तो म्हणे डायरेक्ट मंदिरापर्यंत लाईन आहे, म्हणजे जवळजवळ 2-1 तास आपल्याला तिथून निघायलाच लागल. थांबलेलं जे बी सुटत नाही, अजून टाइम लागत तिथं. त्याच्यामुळे म्हणलं आपण आपल्या इकडून रस्त्याने निघून जाऊ, काही टाइमपास करायची गरज नाही. परत दुसरा फोन आला तर परत यावं लागला. तर चला आता जाऊया मस्त हळूहळू. आता इकडे DGP ला आलोच आहे ना, तर गाडीत डिझेल पण टाकून घेऊ. डिझेल पण कमी झालेलं आहे, तर चला आता इकडे टाकून घेऊ. तर पण गर्दी का काय ते पाहावं लागेल, त्याच्यानंतर डिझेल टाकावं लागेल आपल्याला. बरं तर चला फायनली आलंय पंपावरती. अरे इकडून तर लाईन आहे. फायनली डिझेल पण टाकून घेतले गाडीमध्ये. आता इथून निघूया. फायनली सातपूर हायवेला लागलं मित्रांनो मी. आता इथून काही नाही, जवळ असेल 2-3 किलोमीटर. तर इथून कसा मोकळा रस्ता आहे ना, इथं आपल्याला ट्रॅफिक इतकी लागली. समजा दुसरा फोन आला तर त्या दुसऱ्या फोनला काय सांगायचं, ती ट्रिप कॅन्सल होऊन जाईल ना आपली. तो विचार करून आपण पुढे पाऊल टाकलं नाही. तर चला आता चाललोय मस्त, एकदम मोकळा रस्ता आहे. इथून काय जवळ आहे सर्कल, इथून राईट टर्न मारला का आपल्या कंपनी. सिग्नल लागलाय तर आपल्याला राईट टर्न मारता येईल.
बघूया आता सिग्नल कधी संपतो. जवळजवळ असं वाटतं संपतच आलाय. बघूया आता चला. इथून राईट टर्न मारायचं आहे बघा. महिंद्रा सर्कल आपल्याला राईट टर्न मारायचं आहे. इकडं जायचं आहे. कंटेनर उभं आहे ना त्या रस्त्याला जायचं आहे. आता फायनली सिग्नल सुटला आहे तर मारूया राईट टर्न. जरा टर्न वगैरे मारून घेतलाय. आता जाऊया पटकन, परत फोन येईल. रिया आलाय आपल्या महिंद्राचं गोडाऊन थार रॉक्सचं. घ्यायचा राईट टर्न आपल्याला. तर चला आता इथून राईट टर्न मारायचा आहे. इथून तुम्हाला थार दाखवतो चला. रॉक्स आपली थार रॉक्स उभी. मित्रांनो मागं मी ट्रिपला आलो तिथं तर बघा ही कंपनी नाही ही सापडत नव्हती. पप्पा हा गेट सांगत होते पण हा गेट समजत नव्हता. ते म्हणजे त्याच्यावर लिहिलेलं आहे नाव, त्याच्यावर नावच नव्हतं. कलर दिला होता त्यांनी नेमका, त्यामुळे समजत नव्हतं. मग इतके स्लॅक की गाड्यांच्या लाईनी लागले. म्हणजे मटेरियल खाली नाही उरायलं गाड्यांमधलं. त्याच्यामुळे बघा आता कंटेनर सुद्धा इथं लागेल. आणि पुढे बघा पुढे सुद्धा गाड्या आहे, अजून भरपूर गाड्या आहे. इतक्या गाड्या आहे ना म्हणजे मटेरियल आहे गाड्यामध्ये भरलेलं आहे. खालीच होईल नाही गाड्या, कारण ऑलरेडी त्याच्या आधी तिथं गाड्या लागलेल्या आहे. त्याच खाली व्हायच्या. बाकी ते यांचा कधी नंबर लागेल. सगळ्यांचा तोच प्रॉब्लेम चालू आहे आता सध्या तरी. आता पुढून आपल्याला राईट टर्न घ्यायचा आहे. मित्रांनो फायनली पोहोचलेलो आहे आपल्या कंपनीत. तर चला आता गाडी वगैरे खाली करूया मग इथून निघूया. बस दुसरी एक ट्रिप आली आहे. मित्रांनो फायनली आलो आहे तिथे सातपुरा कंपनीत. गाडी लावली पण त्यांचं ते लंच टाइम चालू आहे ना त्याच्यामुळे ते झालं तर मग गाडी खाली करून येतो. मित्रांनो इथं मॅटर झाला होता थोडा. वॉचमॅन काका भांडत होते कारण दुसरी गाडी आली तेव्हा पहिली ही गाडी आली. ही गाडी लावा म्हणजे माझी, नंतर तुमची लावा. आता पहिली माझी लावतो मग त्यांची लावतो. ते एकदम वाटतील ना आपलं. त्याला म्हणलं काहीच बोलू नका, लावतो माझी गाडी. ती गाडी लागते मग. मित्रांनो फायनली टाइम होतं आहे 1:08 आणि जस्ट इतक्यात गाडी खाली झाली. चलन वगैरे घेतलं तर आता निघालो घराकडे जायला. एकाचा फोन आलाय ट्रिपसाठी बट आता घरी जाऊन पहिले जेवण वगैरे करू त्यानंतर त्याची ट्रिप मारू. त्याला म्हणलं मला वेळ लागेल 1-2 तास तरी लागेल या ठिकाणी. तो म्हणे चालेल म्हणे, तोपर्यंत मटेरियल भरून ठेवतो मी. तर चला आता जाऊया डायरेक्ट घरी. मित्रांनो फायनली टाइम होते 1:40 आणि त्या इतक्यात घरी आलो. तर चला आता जेवण करूया. परत एक ट्रिप आहे आणि लॉंग ट्रिप आहे मित्रांनो. जरी 100% फिक्स जर झाली लोडिंग तर तुम्हाला दाखवतो आता मी कुठे चाललो आहे. तर मित्रांनो फायनली टाइम होते 3:41. जस्ट मित्राची बुकिंग घेऊन आलो होतो. मित्राची ट्रिप होती तर इकडे आलो आता कंपनीत. पण एकदम जोरात पाऊस चालू झाला आहे बा. खतरनाक पाऊस येतो आहे. ऊन पडलं होतं आता अचानक पाऊस यायला लागला. हा टाइम आहे पावसाचा. 2 ते 4 मध्ये पाऊस यायलाच लागतो. तर चला आता मस्त थंड वातावरण झाले. पटकन ट्रिप खाली करूया लगेच दुसरी ट्रिप येते मारायला. चला तर मित्रांनो आता टाइम होता आहे 6:30 आणि जस्ट जी लॉंग ट्रिप जी येणार होती ना आपल्याला तर ती कॅन्सल झाली काही कारणांमुळं. ते मटेरियल तिथलं त्या मटेरियलचा काहीतरी प्रॉब्लेम झाला त्यामुळे कॅन्सल झाली. मी काही गेलो नाही त्यामुळे मग थोडा रेस्ट वगैरे घेतला, आराम वगैरे केला. त्याच्यानंतर काही ट्रिप वगैरे आली नाही. तर आता आलो आहे आपल्या गोल्डकडे. आपल्याला अगरबत्ती वगैरे लावायची. तर चला अगरबत्ती वगैरे लावून घेतो त्यानंतर मी तुम्हाला भेटतो. तर मित्रांनो फायनली टाइम होता आहे 9:21. जस्ट आता इथं मावशी तिथे जेवण आहे तिथं आले. तर जेवण वगैरे तर काय झालेलं नाही. नाचायचं पण बाकी. तर बघू आता किती वेळ लागतो. आज शक्यतो काही नाचा भेटणार नाही. तर टाईम 9:35 झाले. तर शक्यतो कॅन्सल होईल नाचायचं. तर उद्याच बघू. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असतात तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. कारण असेच ट्रिपचे ब्लॉग तुम्हाला बघायला भेटतील. डेली आपले ब्लॉग डेली असतात. तर चला करतोय आजचा ब्लॉग. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका उद्या नवीन ट्रिपमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.